तर नमस्कार मित्रांनो, आज मौजे गारेवाडी या ठिकाणी आपल्याला एक आदत एक बैल व एक दुसरा एक बैल अशा प्रकारचे आज आपल्याला मैदान बघायला मिळणार आहे. त्या मैदानामध्ये आपल्याला अजय शेठ जाधव, कलेडॉन बुध व विठ्ठल डायर मुळीकवाडी यांचे आज आपल्याला कोणकोणत्या नंदी पळताना दिसणार बघू मित्रांनो. आज भव्यदेव मैदान पार पडत आहे, कारण की कालसुद्धा एक भव्यदेव मैदान पार पडलं, आजसुद्धा एक मैदान पार पडणार आहे. त्या मैदानामध्ये आपल्याला विठ्ठल डायर बुतकर यांच्या नावाने आदतमध्ये 4 चिठ्ठ्या निघाल्या. आज बघू आपण आता कसं काय कोणकोणते नंदी मैदानामध्ये पळते, कोण गट पास होता. आज बरेचसे टॉपचे नंदीसुद्धा या मैदानामध्ये पळताना दिसण्याची खूप दाट शक्यता आहे. तर मित्रांनो, दुसऱ्यामध्ये सुद्धा 2 चिठ्ठ्या निघालेल्या आहे विठ्ठल डायर बुतकर यांच्या नावाने. आदतमध्ये सुद्धा मित्रांनो 4 चिठ्ठ्या आहे. सर्व आज टॉपचे नंदी पळताना दिसणार आपल्याला. कालसुद्धा मित्रांनो चिमण्या पळाला, आजसुद्धा पळून चिमण्याने पाखऱ्या पुष्पराज गट पास झालेला आहे. अतिशय सुंदर असा पुष्पराजचा पळ आहे, पुष्पराजचा असा पळ आहे मित्रांनो. गट क्रमांक 10 मध्ये एक चिठ्ठी निघाली, गट क्रमांक 11 मध्ये एक, गट क्रमांक 13 मध्ये एक, गट क्रमांक 29 मध्ये, दुसऱ्यामध्ये गट क्रमांक 11 मध्ये, 15 मध्ये अशा विठ्ठल डायर बुध मुळीकवाडी यांच्या नावाने मित्रांनो इतक्या चिठ्ठ्या निघालेल्या आहे. बघू आपण कोणत्या चिठ्ठीवर पळते विठ्ठल डायर बुतकर यांचे सर्व नंदी. आणि मित्रांनो, कोण मैदानामध्ये दाखल झालं ते सुद्धा लवकर अपडेट देणार, आणि गटपास झाल्यावर ते सुद्धा मित्रांनो तुमच्यापर्यंत आपण अपडेट देणार. कारण की मित्रांनो, चालू सीझनला अजय शेठ जाधव, कलेडॉन बुध व मुळीकवाडी यांचे मित्रांनो सर्व नंदी गुलालासाठी प्राप्त होतात. आणि विठ्ठल डायर मित्रांनो चालू सीझनमध्ये आदत नंदीसुद्धा घडवतात आहे. बघू मित्रांनो, आज कोण गुलालासाठी प्राप्त होतं. असेच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आज कोण होईल 1 नंबरचा मानकरी नक्की कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.